नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण युनिट्स अँड मेजरमेंट हा चॅप्टर चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपले 3 लेक्चर अगोदर झालेले आहेत. आता आपला 4था लेक्चर आहे. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो ते एक वेळेस रिव्हिजन करून घेऊयात. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण फिजिक्स म्हणजे काय त्याची डेफिनेशन पाहिली आहे. त्याच्यानंतर फिजिकल क्वांटिटी पाहिलेलं आहे. फिजिकल क्वांटिटीचे 2 टाईप आहेत, फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्हड क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटीमध्ये फंडामेंटल क्वांटिटी किती आहेत? 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. लेंथ, मास, टाईम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स. हे कसे आहेत? 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. त्याच्यानंतर त्याचे 7 फंडामेंटल युनिट्स आहेत, ते मी तुम्हाला दिले आहेत. त्याच्यानंतर 2 सप्लिमेंटरी युनिट दिलेले आहे आपल्याला, सॉलिड अँगल आणि प्लेन अँगल. त्याच्यानंतर आपण युनिट म्हणजे काय त्याची डेफिनेशन पाहिलेली आहे. त्याच्यानंतर सिस्टीम ऑफ युनिट्समध्ये आपण CGS युनिट, MKS युनिट, FPS युनिट, त्याच्यानंतर SI सिस्टीम म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स हे पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण डिराइव्हड क्वांटिटी पाहिलेलं आहे. डिराइव्हड क्वांटिटी म्हणजे कसं आहे? त्याचं मेजर स्वतःचं मोजमाप करण्यासाठी ती क्वांटिटी कशी आहे दुसऱ्यावर डिपेंड राहते, त्याला काय म्हणायचं? डिराइव्हड क्वांटिटी म्हणायचं. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट्स, म्हणजे SI युनिट कसं लिहायचं काही नाही. जर सायंटिस्टचं नाव असेल तर काय करायचं? सिम्बॉल लिहितो वेळेस कॅपिटलमध्ये लिहायचं. जर फुल नेम लिहायचं असेल तर कसं आहे? स्टार्टिंग स्मॉल लेटरनं करायचं, हे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर फुल स्टॉप वगैरे द्यायचं नाही, त्यानंतर कॉमा द्यायचं नाही, असं आपण सगळं पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आज आपण त्याच्या पुढचा पार्ट चालू करूयात, डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल ॲनालिसिस. डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल ॲनालिसिस. तर बघा, इथं आपल्याला डायमेन्शनची डेफिनेशन दिलेली आहे. द डायमेन्शन्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स. द डायमेन्शन्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स टू विच द फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ अ गिव्हन फिजिकल क्वांटिटी. म्हणजे बघा काय, एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं आपल्याला जर युनिट ऑब्टेन किंवा डिराईव्ह करायचे किंवा एक्सप्रेस करायचे, तर त्यासाठी काय, एखाद्या फंडामेंटल युनिट जे राहते त्याचं जे पॉवर राहते त्याला काय म्हणतात? डायमेन्शन्स म्हणतात. समजा आपल्याकडे फंडामेंटल क्वांटिटीज किती आहेत? युनिट किती आहेत? 7 आहेत. आपण फंडामेंटल क्वांटिटीमध्ये पाहिलेलं आहे. जर आपल्याला लेंथ काउंट करायचं असेल, लेंथ जर काउंट करायचं असेल तर आपण काय वापरतो? मीटरमध्ये वापरतो. लेंथसाठी काय वापरतो? आपण मीटर वापरतो. लेंथ काउंट करायचं तर मीटर, त्याचं सिम्बॉल काय होतं? M. पण इथं डायमेन्शनमध्ये कसं घ्यायचे? आपल्याला M घ्यायचं नाही, तर लेंथसाठी काय घ्यायचं? लेंथसाठी L घ्यायचं. त्याच्यानंतर माससाठी आपण तिथं काय घेतो? तो फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये मास kg कशामध्ये काउंट करतो? आपण kg मध्ये. तिथं काय होतं? सिम्बॉल आपलं kg होतं, पण इथं kg घ्यायचं आणि इथं काय घ्यायचं? माससाठी M. त्याच्यानंतर आपण तिसरी फिजिकल क्वांटिटी जी आपली टाईम, फंडामेंटल क्वांटिटी काय होती? टाईम. त्यासाठी काय होतं? SI युनिट सेकंद होतं. इथं टाईमसाठी काय घ्यायचं? हा T घ्यायचा. त्याच्यानंतर आपली चौथी जी फंडामेंटल क्वांटिटी होती ते काय होती? इलेक्ट्रिक करंट. करंटसाठी आपण तिथं काय घेतो? तो त्याचं SI युनिट होतं ॲम्पियर. त्याचा सिम्बॉल काय होता? A. इथं सुद्धा काय घ्यायचं? A घ्यायचं. किंवा एखादी दुसऱ्या कुठल्या बुकमध्ये काय I घेतात, I किंवा A घ्यायचं कुठलं? करंटसाठी. त्याच्यानंतर काय पुढची क्वांटिटी होती? टेम्परेचर. टेम्परेचर आपण कशात काउंट करतो? केल्विनमध्ये किंवा डिग्रीमध्ये. SI मध्ये कसं आहे? केल्विन. मग इथं काय घ्यायचं? डायमेन्शनसाठी K घ्यायचं. त्याच्यानंतर पुढची क्वांटिटी होती अमाऊंट ऑफ सबस्टन्स. त्याच्यात आपण काय घेतलं होतो? त्याचं SI युनिट होतं MOLE, मोल. त्याच्यानंतर सिम्बॉल काय होता? मोल. तर इथं डायमेन्शनसुद्धा काय घ्यायचं? MOL, मोल घ्यायचं. त्याच्यानंतर 7वी क्वांटिटी आपली फंडामेंटल क्वांटिटी होती ल्युमिनस इंटेन्सिटी. त्याचं SI युनिट काय होतं? कॅन्डेला होता. त्याचं सिम्बॉल जे होतं काय होतं? CD. पण इथं काय घ्यायचं? फक्त C घ्यायचं. आणि हे जे डायमेन्शन आपण लिहिणार आहोत आता, हे कसं घ्यायचं? स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. हो का? L आहे हे असं घ्यायचं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. त्याच्यानंतर हे Mला परत हे काय असं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. असं खुलं लिहायचं नाही, याला ओपन लिहितोयस, राईट करतोयस, कसं लिहायचं? स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. मग बघा, बेसिक कसं आहे? बेसिकली 3च क्वांटिटी आपल्याला जास्तीत जास्त यूज होतात. कुठल्या? हे L,
एम टी लेंथ एल कशासाठी आहे, लेंथसाठी. जर लेंथ असेल तर एल घ्यायचं, मास असेल तर एम घ्यायचं आणि टाईम असेल तर टी घ्यायचा. हा बेसिकली जास्तीत जास्त यूज होणारी कुठली आहेत बेसिक युनिट, एल एम टी. ही सी कशासाठी येतं आहे, ल्युमिनेस इंटेन्सिटीसाठी. त्याच्यानंतर ए करंटसाठी उपयोग होईल ए किंवा आय घ्यायचं. त्याच्यानंतर टेम्परेचरसाठी के घ्यायचं आणि त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्ससाठी मोल घ्यायचं. हा के कसा आहे, टेम्परेचरसाठी. कुण्या बुकमध्ये काय आहे, केच्या जागेत काय घेतात, थिटा घेतात. काय घेतात, थिटा किंवा के टेम्परेचरसाठी. हे लिहितोयच कसं लिहायचं, हा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचं. आणि समजा हे एल लिहिलेलं आहे, एलचा पॉवर. आता पॉवर म्हणजे काय, घात किती आहे, एक आहे. हे पॉवर म्हणजेच काय आहे, डायमेन्शन्स आहेत. एखादी आपल्याला क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी काय करायची आहे, डिराईव्ह करायचं आहे, एक्सप्रेस करायचं आहे किंवा ऑब्टेन करायची आहे. मग त्यावेळेस ते कुठं ऑब्टेन कसं करायचं, फंडामेंटल युनिट्सच्या पॉवरमध्ये ऑब्टेन रेज करायचे आहे. हे फंडामेंटल काय झालं, युनिट झालं. एल म्हणजे कशासाठी, लेंथसाठी, एम म्हणजे माससाठी, टी म्हणजे टाईमसाठी. ह्याच्या पॉवरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, रेजड करायचं. म्हणून ह्याला काय, ह्याचं जे पॉवर आहे हे एल एम टीला नाही, ह्याचं जे पॉवर आहे 1 किंवा T⁻², किंवा -2 असेल किंवा M⁻³ असेल, तर जी हे पॉवर राहते ह्या पॉवरला काय म्हणायचं, डायमेन्शन्स म्हणायचं. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूयात, डायमेन्शनल फॉर्म्युला कशाला म्हणायचं बघा. When any derived quantity is represented with appropriate powers of symbol of the fundamental quantities, such expression called dimensional formula. किंवा अनेक दिलेले आपला डेफिनेशन, an expression which gives the relation between the derived units and fundamental units in the term of dimensions is called dimensional formula or equation. त्याच्या एक्झाम्पलमध्ये बघा, इथं एक्झाम्पल घेतलेत आपण. पहिला एक्झाम्पल आहे एरिया. एरिया म्हणजे काय, एरिया इज इक्वल टू, फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. एरिया म्हणजे काय, लेंथ इंटू ब्रीथ, म्हणजे लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी हे एल इंटू बी. लेंथ कशात काउंट करतो आपण, मीटरमध्ये. ब्रीथ कशामध्ये करतो, लांबीमध्ये, मीटरमध्ये. मग ह्याचं काय झालं, 878 मीटरचा स्क्वेअर. फक्त इथं काय मास आहे का एरियामध्ये, नाही. टाईम लागतो का, इथं नाही. म्हणून काय घेतलं आपण इथं, डायमेन्शन काय घेतले आहेत बघा ह्याचे. इथं डायमेन्शन्स ऑफ एरिया ए लिहितोच. कसं लिहायचं, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. म्हणून काय घेतलं, स्क्वेअर ब्रॅकेट ए इज इक्वल टू, इथं काय आहे, लांबी गुणिले रुंदी. कशा, दोन्ही लेंथच काउंट करतात. इथं मास आहे का नाही, टाईम आहे का नाही. म्हणून काय घेतला, एलचा पॉवर 2, L⁻². एम मास आहे का इथं नाही, म्हणून M0. हे टी टाईम आहे का इथं नाही, म्हणून T0. ह्या स्क्वेअर ब्रॅकेट असंही खुलं लिहायचं नाही. हा जो आहे ओके, हे L⁻², M0, T0 ह्याला काय म्हणायचं, डायमेन्शनल फॉर्म्युला. आणि हे जे पूर्ण इक्वेशन आहे का, हे पूर्ण ए इज इक्वल टू L⁻², M0, T0 ह्याला काय म्हणायचं, डायमेन्शनल इक्वेशन म्हणायचं. त्याच्यानंतर आपल्याला इथं काय दिलेलं बघा, इथं एक लाईन दिलेली आहे परत. डायमेन्शनल फॉर्म्युला एक्सप्रेस्ड बाय स्क्वेअर ब्रॅकेट विथ नो कॉमा इन बिटवीन द सिम्बॉल. लिहितोयच कसं लिहायचं, हे डायमेन्शनल फॉर्म्युला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. ह्याच्यामध्ये कॉमा येत नाही किंवा काय येत, कॉमा वगैरे काय द्यायचं नाही. कसं लिहायचं, लिहितोयच हे एल एम टी हा स्क्वेअर ब्रॅकेट, किंवा कुठल्या पुस्तकामध्ये MLT असं पण लिहितात. तुम्हाला जे सोपं पडलं ते लिहा. आपल्या पुस्तकात काय दिलेलं आहे, LMT दिलेलं आहे. त्याच्यामुळे मी काय घेतो, LMT घेतो. त्याच्यानंतर आता आपण ह्याचे काही एक्झाम्पल्स बघूत डायमेन्शनल ॲनालिसिसचे. पहिला एक्झाम्पल आहे एरिया. तुम्हाला मी सांगितलं एरियाचा फॉर्म्युला काय आहे, लांबी गुणिले रुंदी. दोन्ही कसं आहे, लेंथच आहे, म्हणून एलचा स्क्वेअर. मग इथे डायमेन्शन काय आहे, एलचा स्क्वेअर M0, T0. मास नाही इथं, म्हणून M0, T0. कुठल्याही ह्याचं जरा पॉवर 0 असेल क्वांटिटीचं, तर त्याचं काय राहतं आहे, ते 1 होते. एमचा पॉवर 0 म्हणजे किती झाला, 1 झाला. टीचा पॉवर 0 म्हणजे 1 झाला. 1 × 1 किती झाला, 1. काय राहिला, L⁻² राहिला. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे आपलं बघा. सेकंड एक्झाम्पल काय आहे, व्हॉल्यूम म्हणजे घनता.
याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. हा तिन्ही कशात काउंट करतो आपण? लेंथमध्ये काउंट करतो. एल इंटू बी इंटू एच हे कशात? लेंथमध्ये काउंट करतो, म्हणून एल. हा एल झाला. परत एल इंटू एल किती झाला? एल क्यूब झाला. इथं मास आहे का आपल्याकडे? नाही. टाईम आहे का? नाही. म्हणून ह्याचे डायमेन्शन इथं कसले व्हायचं? इन स्क्वेअर ब्रॅकेट व्ही इक्वल टू, इथं स्क्वेअर ब्रॅकेट एलचा क्यूब M0T0. जरा तुम्ही फक्त असेही लिहिलात एल क्यूब तरीही चालतं, M0T0 नाही लिहिले तरी चालते, कारण ते आपल्याकडे डायमेन्शन नाहीत. त्याच्यानंतर इथं आपल्याला एस युनिट दिलेलं आहे बघा. व्हॉल्यूमचं काय? मीटर क्यूब. एल क्यूब म्हणजे कशात काउंट करतो आपण? एस युनिटमध्ये मीटरमध्ये काउंट करतो. फंडामेंटल एस युनिटमध्ये कशात काउंट करतो? मीटरमध्ये. म्हणून काय झाला? हा मीटर क्यूब. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड एक्झाम्पल दिलेलं. थर्ड एक्झाम्पल काय बघा? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? डिस्टन्स, विस्थापन. मराठीत काय म्हणतात? विस्थापन म्हणतात. ते कशाने डिनोटेड करतात? इट इज डिनोटेड बाय एस. म्हणून काय घेतलं आपण? इथं सिम्बॉल एस घेतला याचा. इन स्क्वेअर ब्रॅकेट एस इक्वल टू, डिस्टन्स कशात काउंट करतो आपण? लेंथमध्ये काउंट करतो. म्हणून काय झाला? L1 झाला. मास आहे का इथं? नाही. इथं आहे का? नाही. आपण एक गोष्ट लक्षात घ्या. फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये पहिली क्वांटिटी आपण पाहिली होती लेंथ. त्याचं एस युनिट होतं मीटर आणि त्याचा सिम्बॉल काय होता? इथं एम होता. पण इथं एम आपण कशासाठी घेतलेला आहे? हा एम आपण इथं माससाठी घेतला आहे. तिथं कशासाठी होता? मीटरसाठी होता. पण डायमेन्शन पाहते वेळेस आपण हा एम कशासाठी घेतलेला आहे? माससाठी घेतलेला आहे. मग डिस्प्लेसमेंटचा एस युनिट काय झाला? मीटर झाला. त्याच्यानंतर पुढची क्वांटिटी आपली कुठली आहे? डेन्सिटी आहे. पुढची क्वांटिटी कुठली आहे आपली? डेन्सिटी आहे. डेन्सिटी हा जो सिम्बॉल आहे कुठला? हा मराठीत न वाचल्यासारखा हा जो सिम्बॉल आहे ह्याला का म्हणायचो? रो म्हणायचं. डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे रो इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. हे तुम्ही सगळे फॉर्म्युले 9वी 10वीला पाहिलेले आहेत. मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मास कशात काउंट करतो आपण? KGमध्ये. इथं कसं काय घेतलेलं आहे सिम्बॉल? माससाठी एम, म्हणून इथं एम घेतलेला आहे बघा. इथं एम घेतलेला आहे. त्याच्यानंतर व्हॉल्यूमचा व्ही. आपण व्हॉल्यूमचे आता इथं डायमेन्शन पाहिले आहेत. काय आहेत? L3 M0T0. मासचा काय येतं? लेंथ आहे का मासमध्ये? नाही. L0. मास काय आहे? मास म्हणून M1. हा T0 टाईम नाही तिथं. परत व्हॉल्यूमचे पाहिलेले होते L3 M0T0. हा जो खालचा L3 आहे ओके, इथं हा जो L3 आहे हा का झाला? डिवायडेडमध्ये. वरी जरा गेला न्यूमरेटरमध्ये तर काय होतो? प्लस असलेला मायनस होतो, मायनस असलेला प्लस होतो. इथं +3 आहे. वरी गेल्यानंतर काय होतो? हा -3 होतो. इथं वरचा किती आहे बघा? हा 0 आहे. हा वरी गेल्यानंतर काय झाला? तो दोन्हीचा बेस सेम होतो. हा L0. हा खालचा वरी गेल्यानंतर काय होतो? L-3. बेस जर सारखा असेल तर आपण काय करतो? ॲडिशन करतो. हा 0 -3. हा प्लस झाला. प्लस इंटू मायनस काय होतो? मायनस होतो. मग काय झाला? L-3. वरचा M1ला M1, कारण M1 खालचा कसा आहे? मायनस आहे. त्याच्यानंतर T0 वरी पण खाली 0 आहे, खाली पण 0 आहे. म्हणून डेन्सिटीचे डायमेन्शन काय झाले? इन स्क्वेअर ब्रॅकेट रो इक्वल टू L-3 M1 T0. हा काय झाल्या? डेन्सिटीच्या डायमेन्शन झाल्या. ह्याचं एस युनिट आपल्याला दिलेलं आहे kg/m3. मासचा एस युनिट काय आहे आपल्याला माहिती आहे? kg. व्हॉल्यूमचा एस युनिट काय आहे? मीटर क्यूब. म्हणून काय झाला? हा kg/m3. समजा आपल्याला ह्या एस युनिटून सुद्धा डायमेन्शन काढता येतात. kg कशात काउंट करतो आपण? मासमध्ये. म्हणून काय घ्यायचा? M1 घ्यायचा. त्याच्यानंतर काय? मीटर क्यूब आहे. मीटर म्हणजे काय आहे? लेंथ. काय? क्यूब आहे. परमध्ये म्हणजे कसं आहे? डिवायडेडमध्ये. ह्याला वरी गेल्यानंतर काय येतं आहे? -3. म्हणून L मायनस किती झाला? 3 झाला. किंवा आपल्याला एस युनिटून जरा डायमेन्शन काढायचे असतील तर कसं काढायचं बघा? इन स्क्वेअर ब्रॅकेट. kg म्हणजे काय? मास. किती आहे? 1 आहे. त्याचा काय पॉवर आहे का? नाही. तिथं म्हणून काय घ्यायचं? M1. त्याच्यानंतर काय? हा वरती झाला. थांबा 1 मिनिट मी इथं लिहितो. kg म्हणजे काय? मास. M1 हा स्क्वेअर ब्रॅकेट पर आहे, हे डिवायडेड बाय, म्हणून डिवायडेड बाय हे स्क्वेअर M³ म्हणजे काय? लेंथचा क्यूब. आता हा लेंथचा क्यूब कसा आहे? डिवायडेडमध्ये आहे. वरी गेल्यानंतर काय होतो? हा इथं प्लस आहे, वरी गेल्यानंतर काय होतो? मायनस होतो. मग कसं लिहायचं बघा? L प्लस आहे, वरी गेल्यानंतर काय झाला? मायनस. L-3. M वरचा M1. टीचं इथं काय आहे का? नाही. म्हणून T0.
लिहाल तरी चालते किंवा नाही लिहाल तरी चालते. तुम्हाला जर हा T0 लिहायचा नसेल तर काय लिहायचं, L-3m1 स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. हा झाला डेन्सिटीचा डायमेन्शन. त्याच्यानंतर SI युनिट सांगितलेलं तुम्हाला. त्याच्यानंतर आपण पुढची क्वांटिटी घेऊ, स्पीड. पुढची क्वांटिटी कुठली घेऊ, स्पीड. स्पीडचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं डिस्टन्स अपॉन टाईम. स्पीड म्हणजे कसे, आपली गाडी चालली, आता गाडी जाते वेळेस काय, कितीच्या स्पीडने गाडी चालली, 40च्या स्पीडने चालली आहे, पण किती टाईममध्ये किती अंतर कापलं त्याला काय म्हणतात, स्पीड म्हणतात. काय झाला फॉर्म्युला, डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स म्हणजे काय, परत लेंथ आली, कारण डिस्टन्स कशात काउंट करतो आपण, लेंथमध्ये करतो, म्हणून काय झाला, हा L1 आला. परत इथं डिस्टन्सचं काय आलं, L1. डिस्टन्समध्ये मास आहे का नाही, टाईम आहे का नाही, L1 m0 T0. खाली डिवायडेड बाय टाईम आहे, त्याच्यात का लेंथ मास आहे का नाही, L0 m0. टाईम म्हणून काय आहे, T1. मग स्पीड इज इक्वल टू काय झाला फॉर्म्युला, इथं स्क्वेअर ब्रॅकेट करायचं राहिलं का, स्क्वेअर ब्रॅकेट असं करून घ्या. L1 वरचा डिस्टन्सचा L1, m0 वरी पण 0 खाली पण 0 आहे. टी कसं आहे, खाली पॉवर 1 आहे तिची, वर गेल्यानंतर पॉवर काय होणार, +1चं -1. L1 m0 t -1. स्पीडचे डायमेन्शन काय झाल्यात, L1 m0 t -1. मग इथे असाइनमेंट कसं काढायचं बघा. स्पीडचं डिस्टन्सचं कशात काउंट करतो आपण, लेंथ मीटरमध्ये. टाईम कशात काउंट करतो, सेकंदमध्ये. म्हणून काय झालं, स्पीडचं युनिट मीटर पर सेकंद. आपण फॉर्म्युलेवरून सुद्धा डायमेन्शन्स काढू शकतो. मीटर म्हणून काय येतं, L1. त्याच्यानंतर टाईम कसा आहे, सेकंद, डिवायडेडमध्ये वऱ्यानंतर काय होतो, मायनस होतो, L1 m0 t -1. हा काय झाल्या, स्पीडच्या डायमेन्शन्स झाल्या. कुणाला जर समजत नसेल तर तुम्ही काय करा, माझा नंबर आहे तुमच्याकडं किंवा व्हॉट्सअपला आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, कॉल करा किंवा SMS करा. तुमची जर काय अडचण असेल तर अवश्य विचारा, मी तुमची अडचण पूर्ण सॉल्व करतो. काही समजत नसेल तर कॉल करा. त्याच्यानंतर आपला 6वी क्वांटिटी आहे वेलॉसिटी. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट कशात काउंट करतो आपण, आता असाइनमेंट त्याचं पाहिलेलं आहे वरती. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, L1 m0 T0. त्याच्यानंतर टाईमचं, टाईममध्ये लेंथ आहे का नाही, मास आहे का नाही, फक्त टाईम आहे. टाईम म्हणून काय, T1. हा टी कसा आहे, खाली प्लसमध्ये आहे, वर गेल्यानंतर काय होईल, -1 होईल. मग काय ते वेलोसिटी डायमेन्शन L1 m0 t -1. ह्याचं एस युनिट परत काय, स्पीड जसं आहे तसंच मीटर पर सेकंद. कारण डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स कशी आहे, एकच क्वांटिटी आहे, फक्त काय आहे, डिस्टन्स स्केलर क्वांटिटी आणि डिस्प्लेसमेंट कशी आहे, वेक्टर क्वांटिटी. हे आपण सेकंड चॅप्टरमध्ये बघू. इथं काय फरक आहे का, सध्या नाही. स्पीड आणि वेलोसिटीत का फरक आहे का, नाही. ह्याचं एस युनिट मीटर पर सेकंद, त्याचं पण मीटर पर सेकंद. दोन्हीच्या डायमेन्शन कसे आहेत, सेम आहेत. पण याचा जो डिफरन्स आहे तो कशात बघू आपण, पुढच्या चॅप्टरमध्ये बघू. त्याच्यानंतर पुढची क्वांटिटी आपल्याकडे आहे बघा, ॲक्सलरेशन. पुढची क्वांटिटी काय, ॲक्सलरेशन. इट इज डिनोटेड बाय, हे कशाने दर्शवतात, ह्याचं सिम्बॉल स्मॉल ए. स्मॉल ए इक्वल टू काय आहे, फॉर्म्युला काय आहे बघा, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. वेलॉसिटी जर चेंज होत गेली तरच काय होतंय, ॲक्सलरेशन होते. आपण गाडी चालवणार आहोत, आपल्या गाडीचं जो एक्सलेटर आहे तो एक्सलेटर कसं आहे, आपण एक्सलेटर जर दाबलो, जास्त स्पीड झाली तर काय होते, चेंज इन वेलॉसिटी होते. कारण स्पीड कमी जास्त होते आपल्या गाडीची, किती, विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणून हे कसं आहे, ॲक्सलरेशन. वेलॉसिटी चेंज झालं तरच काय होतं, ॲक्सलरेशन होतं. त्याच्यानंतर वेलॉसिटीचे आपण आता डायमेन्शन पाहिले. वेलॉसिटी डायमेन्शन काय होते, L1 m0 t -1. त्याच्यानंतर टाईमचे काय आहेत खाली, L0 m0 t1. हा T1 कसा आहे, खाली प्लस आहे, वर गेल्यानंतर काय होतो, -1 होतो. L1ला L1, m0ला m0. टी वरचा कसा आहे, -1 आहे, हा खालचा +1 आहे, वर गेल्यानंतर काय होईल, -1. मायनस काय होतंय, प्लस होते, -1 -2. ॲक्सलरेशन डायमेन्शन काय आले, L1 m0 t -1. त्याच्यानंतर इथं असाइनमेंट काय बघा, ॲक्सलरेशनचं मीटर पर सेकंद. वेलॉसिटीचं काय होतं, मीटर पर सेकंद. इथं परत एक टाईम वाढला म्हणून ह्याचा काय झाला, स्क्वेअर झाला. वेलॉसिटीचं काय होतं, मीटर पर सेकंद. इथं काय वाढला, परत हा सेकंद. ह्याच्या खाली काय राहत नाही, म्हणजे 1 राहते. हा जरा
हा जो एस आहे हे का होईल, आता ह्याचं रेसिप्रोकल केलं तर काय होईल, मीटर डिवायडेड बाय एस इंटू हा 1 का होतो वर जातो, हा एस खाली होतो, एस इंटू एस, एसचा स्क्वेअर मीटर पर सेकंद स्क्वेअर, हा ॲक्सलरेशनचं एस आय युनिट झालं मीटर पर सेकंद स्क्वेअर. त्याच्यानंतर मोमेंटम इज डिनोटेड बाय पी, मोमेंटम इज डिनोटेड बाय पी. पी इक्वल टू फॉर्म्युला काय आहे मोमेंटमचा, मास इंटू व्हेलॉसिटी, मास इंटू व्हेलॉसिटी. मासचं आपल्याला डायमेन्शन माहिती आहे, मास म्हणजे काय, M1 आहे, त्याच्यात लेंथ आहे का नाही, टाईम आहे का नाही, L0 M1 T0 इंटू व्हेलॉसिटी, इंटू व्हेलॉसिटी. इथं दिसत नाही तुम्हाला बघा, M0 इथं व्हेलॉसिटीचे इथं व्हेलॉसिटीचे डायमेन्शन चुकलेले आहेत बहुतेक. L1 M0 काय झाला, हा T-1 झालेला आहे. मोमेंटमचं काय झालं इथं चुकलेलं बघा, हा जे डायमेन्शन आहेत हे काय झाले आहेत, चुकलेले आहेत. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन काय आहेत इथं, हा बरोबर आहे ते L1 M0 T-1 चुकलेलं नाही, हे बरोबरच आहे. व्हेलॉसिटी डायमेन्शन काय आहेत, L1 M0 T-1. हा इथं L1ला L1 झाला कारण हा L0 आहे. बेस जर सारखा असेल तर त्याच्या पॉवरची काय होते, ॲडिशन होते. मल्टिप्लिकेशन असेल तर आणि डिवायडेशन असेल तर सबट्रॅक्शन होतात. घातांक आणि घातांकाचे नियम हा आपणाला चॅप्टर होता मॅथमॅटिक्सला, तो इथं यूज होतोय. घातांकांचे जे रूल्स आहेत ते यूज होतात. बेस कसा आहे, L आहे, ह्याचा पॉवर काय आहे 1, ह्याचा पॉवर 0, ह्याचा 1 आहे. बेस सेम असल्यामुळे काय होते, पॉवरची ॲडिशन होते, 0 + 1 1. त्याच्यानंतर मास, बेस कसं झाला सेम झाला, त्याच्या पॉवरची काय होते मल्टिप्लिकेशन असल्यामुळे ॲडिशन होते. इथं 1 आहे, इथं 0 आहे, म्हणून काय झाला, हा M1 झाला. त्याच्यानंतर हा टी बेस कसा आहे सेम आहे, त्याच्यामुळे त्याच्या पॉवरची काय होणार, ॲडिशन होणार. हा T0 हा -1 काय झाला, -1. मोमेंटमच्या डायमेन्शन काय आलं मग, L1 M1 T-1. त्याच्यानंतर एस आय युनिट कसं काढायचं बघा फॉर्म्युल्यावरनं. मासचं एस आय युनिट काय आहे, kg. त्याच्यानंतर व्हेलॉसिटीचं काय आहे, मीटर पर सेकंद, व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंद, थोडा स्पेस द्यायचं, kg मीटर पर सेकंद. कारण तुम्हाला मी रूल्स शिकलेले आहेत, कन्व्हेन्शन्स ऑफ यूज ऑफ एस आय युनिट्स, त्याच्यामध्ये एस आय युनिट कसं लिहायचं काय नाही हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कुणाला जर समजत नसेल किंवा काय अडचण असेल तर तुम्ही काय करा, मला कॉन्टॅक्ट करा. माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आहे, व्हॉट्सअपवर करा किंवा कॉल करा. त्याच्यानंतर काय, आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करू. मी तुमच्यासाठी काय थोड्या क्वांटिटी देतो. पुस्तकात आपलं फक्त कसं आहे 7-8 क्वांटिटीज घेतलेल्या आहेत. हे सगळ्या कसं आहे डिराइव्ड क्वांटिटी आहेत. म्हणजे कसं आहे डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं आहे, द फिजिकल क्वांटिटी कसे येतात आपलं मोजमाप करण्यासाठी कसं आहे दुसऱ्या क्वांटिटीवर काय डिपेंड राहतात, त्याला काय म्हणायचं, डिराइव्ड क्वांटिटीज. मग ह्या आता आपण जे क्वांटिटी पाहिलात आज, एरिया, व्हेलॉसिटी, लेंथ, एरिया, व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन, मोमेंटम, त्याच्यानंतर स्पीड, हे कसे आहेत एकापेक्षा अधिक क्वांटिटी कसे डिपेंड आहेत स्वतःचं मोजमाप करण्यासाठी. आता इथं व्हॉल्यूमसाठी काय, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, हे कसे आहेत 3 क्वांटिटी मिळून का होले एक क्वांटिटी तयार होईल. फंडामेंटलमध्ये कसं होतं, स्वतःचं मोजमाप स्वतः करत होती. मासला कुठली गरज होती का नाही. त्याच्यानंतर लेंथला काय गरज नव्हती. त्याच्यानंतर डेन्सिटी कशावर डिपेंड आहे, मास आणि व्हॉल्यूमवर. हे सगळ्या कसे आहेत डिराइव्ड क्वांटिटी. मी तुम्हाला आणखी काय क्वांटिटी देतो, तुम्ही काय करा त्याचा फॉर्म्युला लिहा, आणि त्याच्या डायमेन्शन काढा आणि एस आय युनिट लिहा. तुम्हाला आलं तर ठीक, नाही तर उद्याच्या लेक्चरमध्ये काय घेतो मी परत ते एक वेळेस सॉल्व करतो. तुम्ही ट्राय करून बघा, जमलं तर ठीक, नाही जमलं तर कसं आहे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण घेऊ, तुम्ही हे करून घ्या म्हणून. तर बघा कुठले आहेत क्वांटिटी लिहून घ्या सगळेजण क्वांटिटी लिहून घ्या. फोर्स, त्याच्यानंतर प्रेशर, त्याच्यानंतर वर्क, फोर्स, प्रेशर, वर्क, त्याच्यानंतर पॉवर, त्याच्यानंतर एनर्जी, त्याच्यानंतर टेम्परेचर,
त्याच्यानंतर रेजिस्टन्स. तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करू.